जगदविख्यात तत्वज्ञानी, थोर प्रबोधनकार, युग परावर्तक, राष्ट्रसंत भगवान बाबा गौरव ग्रंथ या ग्रंथातील अनुक्रमांक 14 वरील लेख आहे. रूढी परंपरा, चालीरीती, कर्मकांड थांबवून हरिनाम घेण्याचा उपदेश. अज्ञान, अंधश्रद्धा या माध्यमातून अनेक कर्मकांड निर्माण होऊन देवाच्या नावाने बोकड, कोंबड्या, मेंढ्या वगैरे प्राणी यांचा बळी दिला जात असे. हे सगळं रूढी परंपरा, चालीरीती याचा भाग म्हणून लोक करत असत. हा अज्ञानाचा पगडा होता. बाबांनी देशभरात भ्रमण करत असताना भगवंताचे नामस्मरण हेच भगवंतापर्यंत पोहोचण्याचा प्रभावी मार्ग असल्याने भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी उत्तम, सहज, सोपा आणि सुलभ मार्ग हरिनाम असून हरिनामाचं बळ आणि फळ हे अद्भुत आहे. जीवनात हेच फळ साध्य करता आलं पाहिजे म्हणून हरिनाम घ्या हा मूलमंत्र दिला आणि नीटपणे राम राम जपता न येणारा वाल्या कोळी देखील वाल्मिक ऋषी होऊ शकतो हा मूलमंत्र लोकांना समजावला. नामाचा अगाध महिमा आणि सामर्थ्य आहे. ही ताकद, शक्ती फक्त भगवंताच्या नामात आहे. भगवंतापर्यंत पोहोचण्याचा कठीण मार्ग देखील नामस्मरणाने सहजगत्या साध्य करता येतो. हरीचं नाम हेच हरीचं द्वार असून हरीपर्यंत पोहोचण्याचा यशस्वी मार्ग आहे. जीवनात योग्य मार्ग योग्य वेळी सापडला तर अचूक ठिकाणी पोहोचायला वेळ लागत नाही. हरिनाम हाच जीवनातील तरुण जाण्याचा उपाय असून संसाररूपी महासागरातील नौका म्हणून हरिनाम उपयोगी ठरतं. देव हा भावाचा भुकेलेला असतो, म्हणून भाव हीच सर्वश्रेष्ठ अशी भक्ती आहे. भक्ती करत असताना त्यामध्ये भाव असणं खूप गरजेचं आहे. भक्तीमध्ये भाव नसेल तर ती भक्ती फार उपयोगी ठरत नाही. देव म्हणजे नेमकं काय तर उत्पत्ती, भरण, पोषण आणि लय याचं अचूक नियंत्रण करणारी शक्ती अथवा अनियंत्रित सत्ता म्हणजे ईश्वर किंवा देव असून देवाविषयी नितांत आदर हा आपल्या प्रत्येकाच्या मनात असतोच. मग व्यक्ती हा जगातील कोणत्याही जाती, धर्माचा, पंथाचा असेल. देशाविषयी आदर नाही असा अजिबात होत नाही. देवाविषयी आदर नाही असं अजिबात होत नाही. देवाची नावं धर्मानुसार, पंथानुसार, त्या देशानुसार, सामाजिक संस्कृतीनुसार, ज्ञानानुसार वेगवेगळी भिन्न असू शकतात. नव्हे ती असणं स्वाभाविक आहे, पण देव हा देवच असतो. मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा, देशाचा, समाजाचा असो. आपापल्या विचारसरणीनुसार आपण तसं नामकरण करत असतो. आस्था, श्रद्धा, भक्ती याचे प्रकार हे देखील वेगवेगळे असतात. असणं स्वाभाविक आहे. संकल्पना मांडून असतात, पण वास्तविक मार्ग जो संतश्रेष्ठ जगाची माऊली हे ज्ञानेश्वर महाराज यांनी हे विश्वाची माझे घर अशी संकल्पना मांडून वारकरी संप्रदायाचा पाया रचला. ते वारकरी संप्रदायाचे पाया रचिता सद्गुरू संत ज्ञानेश्वर माऊली यांनी भगवद्गीतेचा गीतार्थ सांगताना भगवंत प्राप्तीचा मार्ग किती सोपा आणि सहज आहे हे स्पष्ट केले आहे. भगवंताचे नामस्मरण हेच भगवंतापर्यंत पोहोचण्याचं सर्वश्रेष्ठ, उत्कृष्ट असं माध्यम आहे. घरात प्रवेश करण्यासाठी दारातून यावं लागतं. याचा अर्थ घरात कसाही प्रवेश मिळेल, पण नैसर्गिक अथवा न्यायसंगत मार्गाने प्रवेश करायचा असेल तर दरवाजा अथवा द्वार हेच महत्त्वाचे माध्यम असते. दारातून अधिकृत प्रवेश असतो. त्याच पद्धतीने जीवनात हरी म्हणजे परमेश्वर द्वार साध्य करण्यासाठी हरीचे नाम हाच योग्य आणि उचित मार्ग आहे. प्रत्येक व्यक्ती हा आपापल्या पद्धतीने धार्मिक असतोच. पारमार्थिक आध्यात्मिक गोडी ही नैसर्गिक आहे. व्यक्ती परत्वे मार्ग भिन्न असणं स्वाभाविक आहे, पण खऱ्या अर्थाने विचार केला तर सुलभ आणि हितकारक व लाभदायक मार्ग हा हरिनाम हाच आहे. हरिनामाचं महात्म्य अद्भुत आहे. जीवनातील बहुदुःख क्षीण अथवा नष्ट करण्याचं सामर्थ्य हरिनामात असून हरिबुद्धीने जपला तर जीवनात मानवता स्थापित होऊन आपलं जीवन आपोआपच ईश्वरमय होईल. हा उपदेश लोकमनात रुजवून बाबांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्याच्या, पक्ष्याच्या, देवाच्या नावाने होणाऱ्या हत्या थांबवल्या आणि लोकांच्या मनात भक्तीचा मार्ग जागवला. लोक भक्ती मार्गाला लागले. लोकांच्या मनात ज्ञानाची केलेली पेरणी यशस्वी झाली. ज्ञान समृद्धी वाढली आणि आपसुकच रूढी, परंपरा, प्रथा या निरर्थक आहेत याची जाणीव
लोकांना होऊ लागल्याने अनेक लोक त्यापासून परावृत्त झाले. लाखो लोक भक्ती मार्गावर आले. बाबांच्या कार्याने देशात भक्तिमय वातावरण निर्माण होऊन लोक हळूहळू कर्मकांड थांबवून भक्ती मार्गाला लागले. बाबांचा समाज सुधारणेचा महायज्ञ एक प्रकारे सिद्धीस गेला होता.